पर्वतीचा गड कोण राखणार? ते विधानसभेला आमच्या विरोधात उभे आहेत. ती भाजपची बी टीम आम्हाला सांगणार का निष्ठावंत काय आहे? बिनबुडाचे आरोप करतायत. 15 वर्ष आमदार दिसला नाही. यांच्या मोदींनी अख्खा भारत विकलाय. तुम्ही बघता का इथं महिलांची संख्या कोणाकडे? याच्यावर तुम्ही बघा महिला कुणासोबत आहेत. आबांनी 30 वर्ष राहून नगरसेवक राहून एवढं काम केलं पैरवती विधानसभेत. काही न मिळाल्यामुळे गद्दारी करतात ही चूक आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत.com मध्ये. मी किरण शिंदे. आज आपण आलोय पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात. हवा कोणाची हे जाणून घेण्यासाठी, पर्वतीचा गड कोण राखणार हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत या बाजूला आहेत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, इथे आहे महायुतीचे, तर इकडे अपक्ष उमेदवार आबा बागुल यांचे कार्यकर्ते आहेत. तर नेमकं पर्वती विधानसभा मतदारसंघात चाललंय काय, कोणाचा विजय होणार हे आपण जाणून घेणार आहोत. आणि सुरुवात करूयात आबा बागुल यांच्या कार्यकर्त्यांकडून. काय सांगाल? खरं तर आबा बागुल काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसचे कार्यकर्ते, मात्र त्यांनी बंडखोरी केली. आता अपक्ष उमेदवार उभे आहेत. त्यांनी काय बंडखोरी वगैरे काय केलेलं नाही. त्यांनी ते काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी पर्वतीमध्ये ते अपक्ष म्हणून हिरा या चिन्हावर उभा राहिलेले आहेत. आणि त्यांचं काम म्हणजे हे सगळं या लोकांना सगळ्याला माहिती आहे. परंतु त्यांची हकालपट्टी केली काँग्रेस पक्षानं. हकालपट्टी केली, आम्हाला कुठली नोटीस आलेली नाहीये, कुठल्याही प्रकारची नोटीस नाहीये. आणि आमच्या जी घटना आहे काँग्रेसची त्याच्यामध्ये असं कुठेच नाहीये की अलायन्स करायची किंवा आम्ही काँग्रेसच्या विरोधात उभा नाही ना. ओके, आम्ही मित्र पक्षाच्या विरोधात उभा आहे. आणि आमचं गेले 30 वर्षाचं काम आम्ही ह्याच्यावर लावलेलं आहे, स्टेकवर. मित्र पक्षाच्या विरोधात उभे आहात, पण त्याचा फटका सरळ मित्र पक्षांना बसू शकतो. महाविकास आघाडीच्या अश्विनी कदम या तुतारी चिन्हावर खरं तर पर्वत विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत. काय सांगाल तुम्ही? मित्र पक्षाच्या विरोधात तुमचा मित्रच उभा आहे. जे लोकसभेला आमच्या बरोबर नव्हते, जे विधानसभेला आमच्या विरोधात उभे आहेत, ती भाजपची बी टीम आम्हाला सांगणार का निष्ठावंत काय आहे? या गोष्टी काय आहेत? जिथं 84 वर्षाचे पवार साहेब आपलं म्हातारपण पानाला लावतात, सगळ्यांसाठी भांडतात, महाराष्ट्रात बदल करायचं ठरवतात, तिथं असं करणं योग्य नाही. बरं, आणि राहिला विषय जिंकण्याचा, तर हे निश्चित आहे, विरोधकांनी जिथं 2-2 अश्विनी नितीन कदम उभा केल्या तिथं ते हारलेत. ओके. त्यांनी विरोधकांकडे एकही काम असं नाहीये. पूर्ण झोपडपट्टीचा भाग आहे पर्वती मतदारसंघामध्ये. यांनी माता रमाई आवास योजनेअंतर्गत एकाला तरी घर बांधून दिलं का सांगा? ओके. खरं तर अपक्ष उमेदवार आबा बागुल हे भाजपची बी टीम आहेत असा आरोप जो आहे त्यांचा आहे. आपण महाविकास आघाडीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना विचारूयात, भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारूयात, काय सांगाल? आबा बागुल भाजपची बी टीम आहे. चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, त्यांचं चुकीचं आहे. काय सांगतात? आबा बागुल भाजपची बी टीम आहे आणि त्यांचा फायदा महायुतीला होईल असं ते म्हणतात. अजिबात नाही होणार. बिनबुडाचे आरोप करतायत. आज आबा उभे आहेत अपक्ष का, तर त्यांच्या कार्यामुळे उभे आहेत. त्यांना पक्षाने कुणी बाहेर काढलेलं नाहीये. झालं केलं म्हणतात, तोही विषय नाही. आज आबांनी एकदाही कधीच बोलले नाही की त्यांनी काशीला नेले म्हणून. आबांचा कुठलाही वक्तव्य बघा, आबांनी कधी शाळेचा उपयोग करून घेतला नाही राजकारणासाठी, कधी काशीचा उपयोग करून घेतला नाही. त्यामुळं आबांनी कधी त्यांच्या कार्याचा उपयोग पण बरोबर आहे, पण आबा आता अपक्ष बिन पेंद्याचे म्हणतात ना, तसं ते बिनबुडाचे आरोप आहेत. आबा बागुल बी टीम नाही, बिनबुडाचे आरोप आहेत. बिनबुडाचे आरोप नाहीये. जे 30 वर्ष पक्षामध्ये काम करतात आणि काही न मिळाल्यामुळे गद्दारी करतात ही चूक आहे. तुम्हाला पक्षाने भरपूर दिलेला आहे, परंतु पक्षाच्या पाठीत खंजीर खोपटून तुम्ही आघाडीचा धर्म पाळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पक्षानं खूप काही दिलंय, पक्षानं खूप काही दिलं तरी तुम्ही गद्दारी करता. आम्ही भाजपच्या विरोधात लढत आहे. आम्ही काँग्रेस पक्ष वाचवण्यासाठी लढतो. गेले 15 वर्ष यांना चान्स दिला, एकदाही निवडून येऊ शकले नाही. मागच्या वेळेस 40,000 पडले आणि हे सांगतायत आम्हाला बी टीम म्हणून. अहो, तुमच्या 3-3 वेळा तुम्हाला चान्स देऊन निवडून येऊ शकले नाही आणि तुम्ही काय सांगता बी टीमचं? तर आपण पाहू शकता महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेले आबा बागुल खरं तर काँग्रेसचे होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने आबा बागुल अपक्ष उभे आहेत. हिरा त्यांची दिशाही आहे. मात्र या दोघांच्या भांडणात कुठेतरी भाजपचा फायदा होईल. या दोघांच्या भांडणात भाजपचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? 100% फायदा होणार. आणि आमच्या वहिनी 3 टन एकदम चांगलं काम केले, चौकार मारणार, त्यात वादच नाही. यांच्यात भांडण होऊन आम्ही निवडून येतो.
भागत या दोघांच्या भांडणात आमचा फायदा होईल, वहिनी चौथ्यांदा निवडून येतील असं त्यांचं. दोघांच्या भांडणात भाजपचा फायदा होईल आणि माधुरी मिसाळ चौथ्यांदा विजय होईल असं त्यांचं. इथं महाराष्ट्रातली पहिली महिलांची जिम आहे मागे बघा. इथून पुढे गेलात तर पोटे दवाखाना आहे. तुम्हाला पूर्ण वार्ड जरी फिरवला काय पूर्ण अश्विनीताईंची कामं दिसतील, बाकी काय दिसणार नाही. त्या कामाच्या जोरावर 15 वर्ष आघाडीचे मतदार आमच्याकडे आहे. आमचा खरा विजय होणार आणि 108 विजय होणार. आघाडीचा विजय येणार. आघाडीचे एक महत्वाचे नेते होते आबा बागुल. तुम्ही पाहू शकता त्यांचा आवाज बुलंद होतोय. बुलंद तुम्ही असताना आघाडीची मतं आमच्याकडे कसं? या ठिकाणी राहिले निश्चित आहे, परंतु बागुल हे माधुरी मिसाळचे जोरदार मतं खाणार आहेत. याचे अश्विनीताईचे थोडेफार खातील, पण त्याच्यापेक्षा जास्त हे माधुरी मिसाळचे मतदान खाणार आहे. त्यांच्या पाठीमागे सगळं उच्चभ्रू वर्ग आहे आणि झोपडपट्टी वर्ग हा त्यांच्याकडे नाही, हे लक्षात ठेवा. त्यांच्या पाठीमागे सर्व उच्चभ्रू लोक आहेत. त्याच्यामुळं आबा बागुल हे नक्कीच महाविकास आघाडी अजून एक खरं तर अजूनही आबा बागुल यांचे अपक्ष कार्यकर्ते आहेत. त्यांचं म्हणणं आहे की 3 वेळेस तुम्हाला संधी दिली तरी तुम्ही निवडून येऊ शकला नाही, मग तुम्हाला अजून संधी का द्यायची असा प्रश्न. संधी मिळाली एकच आहे, त्यावेळेस आमच्या सोबत शिवसेना आमच्यासोबत नव्हती. शिवसेना देखील या मतदारसंघामध्ये चांगला मत देखील चांगला आहे. त्याच्या नगरसमिती या भागात आहेत, सगळे आहेत. मागच्या वेळेस ज्या तुम्ही काँग्रेस आहे, तुमच्या घरात काँग्रेसचं मफलर आहे. आबा बागुल 30 वर्ष काँग्रेसमध्ये होते, अनेक वर्ष ते तिकीट मागतायत, पक्षाने त्यांना तिकीट दिलं नाही, शेवटी त्यांनी बंडखोरी केली तर बिघडलं काय? नाही बिघडलं कुठंच नाही. तेही आमचं आहेत. पक्षाने त्यांना काही दिलं नाही. चेअरमन दिले, उपमहापौर केलं. पक्षानं आबा बागुलांना काय दिलं नाही? चेअरमन दिलं, उपमहापौर दिलं, तरी त्यांनी बंडखोरी केली असं. चेअरमन जरी दिलं, जे हक्क आम्ही काम केले 40 वर्ष पक्षासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट काम आमच्याकडे बोलतोय. या सगळ्यांना तुम्ही प्रश्न विचारा, तुम्ही काय काम केले, कामाच्या मुद्द्यावर बोला. आमचा विकास दिसतो, यांचा विकास दिसतो का एवढं विचारा. 15 वर्षात काय केलं? खरं तर माधुरी मिसाळ 15 वर्ष झाले या ठिकाणी आमदार आहेत आणि त्यांनी काम काय केलं असा प्रश्न जे आहे ते विचारतात. आपण यांना विचारूयात, माधुरी ताईंनी काम काय केलं असा प्रश्न विचारतात ते. स्वारगेटची परिस्थिती काय होती आणि आता काय आहे? सिंहगड रोडची परिस्थिती काय आहे आता बघा ना काय आहे. मोठे मोठे उद्योग किती काय काय कामं केलेत त्यांनी. एवढा मेट्रो प्रकल्प आणलेला आहे तरी त्यांचं मेट्रो प्रकल्प हा कलमाडीच्या आम्हाला ते बोलून काही नाही केलं तरी तेवढं केलं नाही ताईंनी. काही केल्यामुळे लोक माधुरी ताईंनी मेट्रोचा प्रकल्प आणला, स्वारगेटचा कायापालट केला असं आहे मग. मेट्रोचा प्रकल्प हा सुरेशभाई कलमाडीच्या काळात होता. त्याला फक्त त्यांनी आईच्या पिठावर रेघोट्या होण्याचं काम माधुरी मिसाळांनी केलंय. त्याच्या पलीकडे त्यांनी केलेलं नाहीये. भाजप सरकारनं कलमाडींनी केलेली बीआरटीची अवस्था आता काय? कलमाडींनी ज्यावेळी बीआरटी केली त्याची अवस्था आता नाही. या ठिकाणी आम्ही टीका करून मतं नाही मागत, आम्ही विकासाची मतं मागतो. आम्ही सगळे विकास तुम्ही काय करू काय केलं ते विकास काय केला? 15 वर्ष यांचा आमदार दिसला नाही. यांच्या मोदींनी अख्खा भारत विकलाय. आता मी 1.5 लाख कोटी माफ केले आणि यांचा आमदार 15 वर्ष दिसला नाही. तुमचा आमदार 15 वर्ष दिसला नाही असं म्हणतात. ऐका ना, यांचे आमदारांना इथं पेपरला बातमी द्यायला लागते की आमदार दाखवा पैसे मिळवा. आमचे आमदार जनसामान्यातले आहेत, गोरगरिबांचं काम करतात. माधुरीताईंनी आमच्या गुलटेकडीची एसआरए केली. आता तुम्हाला दुसरं सांगतो, स्वारगेट सारखं फ्लायओव्हर केलंय. आपल्या पर्वती पुणे शहरामध्ये सगळ्यात जास्त विकास पर्वती मतदारसंघात केला आणि या भारतीय जनता पार्टीने केला. सर्वात जास्त पर्वतीचा सर्वात जास्त विकास भारतीय जनता पार्टीने केला. 15 वर्ष आमदार दिसले नाही त्यामुळे कामं झाली की नाही? काम झालं नाही मतदारसंघात. त्यामुळे आमदार काय आता आमदार 15 वर्ष त्यांच्या निष्क्रियतेमुळे लोक या मतदारसंघात नाराज आहे. त्याच्यामुळे यावेळी अश्विनीताईंनाच लोक नाराज असल्यामुळे निवडून देणार आहे. करोना काळामध्ये आमदार कुठे होते?
ज्यावेळेस कात्रजचं तळ फुटलं 19ला, त्यावेळेस कात्रज पासून ते दत्तवाडी पर्यंत जो भाग वाहून गेला, त्याच्यामध्ये काही लोक मेली गेली. त्यावेळेस फक्त अश्विनी कदम या धावून आल्या. कोरोना आधी प्रश्न ऐकून घ्या. कोरोना काळात माधुरी मिसाळ कुठं होत्या? कात्रजचं तळ फुटलं तेव्हा माधुरी मिसाळ कुठं होत्या असा प्रश्न ते विचारतो. प्रत्येक वेळी वहिनी स्वतःहून रात्री सुद्धा 1:30-2 वाजता सुद्धा आम्ही जे पाणी आलं सगळं आले ते सगळ्या प्रत्येक ठिकाणी माधुरी होत्या. प्रत्येक स्टँडिंग समितीचे अध्यक्ष होते. 100 कोटी कुठे गेले? 100 कोटी 100 कोटी. थांबा शांतपणे घ्या. सर्वांना बोलू द्या. आपण चर्चा करतो. हे बघा, पुराच्या काळात ना माधुरी मिसाळ ना अश्विनी कदम माझ्या घरात पूर्ण एक मजला पूर्ण पाण्यात भिजला, कोणी मदतीला आलं नाही. कोरोना काळात आबा बागुलांनी रोज 4-4 हजार लोकांना जेवण वाटायचे. या कुठे गेले होते तेव्हा? काही तेव्हा अश्विनी कदम मैदानात होते असं ते म्हणतात. अश्विनी कदमनी आमच्या इथं रस्ता केला. आमच्या इथं भागात होत्या त्यांचा जो भाग होता ना, त्या भागात आमच्या इथे रस्ता केला, रस्ता पूर्ण उद्धार केला, चुकीचा रस्ता केला. लोकांच्या घरात पाणी शिरते, काही केलं नाही. बोला कुठं होतं? तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की ऐकण्याची भावना ठेवा. लक्षात घेतलं पाहिजे की हा जो आहे तो विकासावर झाला पाहिजे. निष्क्रियता आमदार कसे आहेत याच्यावर झाला पाहिजे. तुम्ही पर्वतीकरांना आतापर्यंत काय काय दिले ते बघितलं पाहिजे. ते सोडून ऐकण्याची मानसिकता नसलेले गद्दार लोक आपल्याला सांगतात काय करायचं आणि काय नाही. तुम्हाला सांगायचं झालं, पर्वतीमध्ये आजपर्यंत कोणताही मोठा प्रोजेक्ट आमदार आणू शकलेले नाही. ओके, आमच्या मेट्रो प्रोजेक्ट त्यांनी आणला असं भाजपचे लोक. अहो साहेब, मेट्रो प्रोजेक्ट हा आमच्या सत्तेत असताना काहीतरी वेगळ्या गोष्टी केल्या. महत्वाचा विषय हा आहे की आजपर्यंत आरक्षण 2017 जे आरक्षण पडलं होतं ज्या जागेवरती, तिथं हॉस्पिटल होणार होते, गार्डन होणार होते, कॉलेजेस होणार होते, सर्वसामान्य गरिबाची मुलं तिथे शिकायला जाणार होती. ते आज सगळ्यात झालेलं नाहीयेत. का झालेलं नाहीयेत? कारण की तिथे बिल्डरच्या काय झालं तुमची म्हणणं काय? एक मिनिट बोला. प्रश्न काय? बोला. काय तुमचं काय त्यांचं म्हणणं आहे की विकास कामं झाली आहे. माधुरी मिसाळ असतील किंवा अश्विनी कदम यांना यावेळेस फक्त माधुरी मिसाळ विजय होईल असं त्यांचं म्हणणं आहे. 2 मिनिटं. आता तुम्ही बघता का इथं महिलांची संख्या कोणाकडे? याच्यावर तुम्ही बघा महिला कुणासोबत आहेत आणि याच्या विकास सांगताना टक्केवारीवर चालू आहे ना, टक्केवारी तिथं मला माधुरी ताईंना आजपर्यंत कोणी बघितलेलं आमच्या जनतेने का ते रोडवर उतरलेले? रोडवर उतरायचं काम कोणाचं आहे? आपण 30 वर्ष राहून नगरसेवक राहून एवढं काम केलं पर्वती विधानसभेत. माधुरी आमदार असताना माधुरी मिसाळ रस्त्यावर दिसत नाही, फक्त निवडणुकीच्या काळातच रस्त्यावर दिसतात असा त्यांचा आरोप आहे. अहो, प्रत्येक वेळी कांग्या कॉलनीमध्ये जेव्हा पाणी आलं त्यावेळेला माधुरी ताई स्वतः होत्या, त्यांच्या बरोबर आम्ही होतो. मित्र मंडळामध्ये पाणी कुठलं तिथं वहिनी होत्या. प्रत्येक ठिकाणी कुठं काय झालं तर वहिनी होतात. ह्याच्या अगोदर तो आमदार होता विरोधी पक्षाचा, कधी निवडून आला की परत जनतेच्या बरोबर आहे. माधुरीताई 3 वेळा निवडून आले, यांचा एक आमदार डबलला झाला. 3 वेळा निवडून आले. ते लोकांचं मत आहे. महिला भगिनी आमच्या संघ आहे. लाडकी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी देखील आहेत, त्यांची भूमिका काय जाणून घेऊया. तुम्ही काय सांगाल? मशाल चिन्ह घेऊन तुम्ही देखील मैदानातून करणार, महाविकास आघाडीचा प्रचार करता. कोणाची चर्चा असेल, हवा कोणाची पर्वतीमध्ये हवा ही निश्चितचपणे अश्विनीबाई कदमांची आहे. आणि जे अपक्षवाले जे सांगतात आहे की आम्ही गेले 30 वर्ष झालं विकास करतोय, 30 वर्षामध्ये स्वतःचं ऑफिस नाही बांधलेलं आजपर्यंत यांनी फक्त आणि फक्त सुद्धा बोला काय तुम्हाला काय बोलायचं? आंबिलवाड्यातला मी नागरिक आहे. ज्यावेळेस आंबिलवाड्यात पाणी असतं त्यावेळेस हे कुणी आले नव्हते. कुणी आले नव्हते. कुणी नाही आलं. त्या वड्याच्या पाण्याने आमच्या चांगल्या
त्याला जबाबदार शिवसेनेच्या धनुष्यबाण आणि शिवसेनेच्या प्रतिनिधी आहेत. काय सांगाल तुम्ही यावेळेस कुणाची हवा पर्वती? 100% आपल्या माधुरीताई विजय होतील. माधुरीताई मिसाळ 100% विजय होतील. त्याचं कारण असं की सगळ्यात महत्त्वाचं एवढ्या वर्षापासून काम करत आहेत, एवढंच की 4 आणि मंत्रिपद 4 वेळा निवडून येतील. तर आपण पाहू शकता पर्वती विधानसभा मतदारसंघातील ही परिस्थिती आहे. यावेळेस पर्वती विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत आहे. माधुरी मिसाळ या चौथ्यांदा रिंगणात आहेत. त्यांच्या